सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथल्या भारतरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेमध्ये तब्बल 2,56,50,00,000 रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर प्रकार लेखापरीक्षणातून समोर आलाय। औद्योगिक मशिनरी खरेदीसाठी समाज कल्याण विभागाकडून मंजूर झालेल्या कर्जाच्या रकमेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथल्या भारतरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेमध्ये 2,56,50,00,000 रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार सहकारी संस्था विभागाचे लेखापरीक्षक फिरोज दस्तगीर मुजावर यांनी दिली आहे। या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष 55 वर्षीय महादेव सखाराम आरे, सचिव 53 वर्षीय आनंदा ईश्वर असबे यांच्यासह इचलकरंजीतील मशिनरी पुरवठादार दूधगंगा वेदगंगा एंटरप्राइजेस आणि ओम इलेक्ट्रिकल्स यांच्याशी संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झालाय। माणगावमधील भारतरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापना 2012 साली झाली। संस्थेला महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून औद्योगिक मशिनरी खरेदीसाठी 2,56,50,00,000 रुपये मंजूर केले होते। ही रक्कम इचलकरंजीतील तत्कालीन देना बँकेच्या शाखेत जमा झाली होती। मात्र प्रत्यक्ष मशिनरी खरेदी न करता संबंधित पुरवठादारांच्या नावे धनादेश देऊन या रकमेचा अपहार केल्याचं लेखापरीक्षणात निदर्शनास आलंय। या प्रकरणात पोलिसांनी एका व्यक्तीला तपासासाठी ताब्यात घेतला असून संस्थेचा सचिव मागील 2 दिवसांपासून मोबाईल बंद ठेवून संपर्काबाहेर आहे। या प्रकरणामुळे माणगावसह इचलकरंजी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। पुढील तपास हातकणंगले पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करत आहेत।